एकदा माझ्या आईने मला काय सांगितलं, तुला 16 सोमवाराचं व्रत करायचंय आणि तुला लग्नाच्या नवरा, आधी? हो लग्नाच्या आधी, तुला नवरा चांगला मिळायला पाहिजे. आणि माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं आणि ती आई ना शेवटी 16 सोमवारचा, अगं नको, का मिळेल मला चांगला नवरा, नाही नाही तू 16 सोमवारचा, जबरदस्ती. आणि ते 16 सोमवार व्रत किती कडक असतं, दिवसभर काहीच खायचं नाही, खायचं नाही. फक्त तुम्ही काहीतरी पाणी वगैरे पिऊ शकता. आणि संध्याकाळ झाली, मला असं व्हायचं ना, कुठून हे मला हिने सांगितलंय. आणि कसे बसे ते 16 सोमवार पार पडले. आणि कुणाचं लग्न ठरावं, कुणाचं? माझ्या घरी जी काम करत होती मुलगी, तिचं लग्न ठरलं. कारण ती ना प्रत्येक सोमवारी, ताई तुला खायचं नाही, तू हे कर, तू ते कर, ताई तू हे खाऊ नकोस, असं ती बिचारी सांगायची. त्यामुळे मला वाटतं देव तिला पावला आधी, की तुमच्याकडनं तिने व्रत करून घेतलं. त्यामुळे मी आईला सांगितलं, बघ केलं होतं 16 सोमवार व्रत तू माझ्यासाठी, पण तिचं लग्न आधी होणार आहे आता, त्यामुळे तू कुठल्याही व्रताच्या भानगडीत पडू नकोस माझ्यासाठी. आणि त्यामुळे असं आहे माझ्या व्रतांचे. पण देवावर माझी कमी श्रद्धा आहे असं नाहीये. आणि मला असं वाटतं की कशाला, आणि माझी आजी ना आधी हे व्रत कर, ते व्रत कर, हा वार कर, तो वार कर. तर वार्धक्य जेव्हा येतं तेव्हा कसला वार आणि कसलं काय, गात्र थकल्यानंतर मग ती भूक लागली की मग मग तिला काही आठवतच नव्हतं काय वार. त्यापेक्षा त्या वारांच्या भानगडीत न पडलेलं बरं असं. आणि काय असतं कलाकारांचं, जिथे काम नेईल तिकडे आम्ही कलाकार जातो. बरं तिकडे गेल्यानंतर, अरे माझा वार आहे, ते 16 सोमवारचं व्रत आहे, कोण घेऊन बसणार ते ते सगळं, जमतही नाही बऱ्याचदा ना तुम्हा लोकांना. इट्स नॉट प्रॅक्टिकल. त्यामुळे जे प्रॅक्टिकल नाही ते कशाला त्या भानगडीत पडावं. पण अर्थात जे जे व्रत करतात त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. हा, त्यांना करू दे, प्लीज कॅरी ऑन. तुम्ही इथे कॅरी ऑन. बरं आपण बोलूया की आपल्याला सर्व करतील. हो, तर हे सर्व करायची काय गरज आहे? हे मी असं डायरेक्ट घालते तोंडात, असं तोडायचं. ओ, फिश असं खातात. असंच खरं म्हणजे दोन्ही हाताने नाही खायचं असतं, पण असं खायचं नसतं. पण आता हे तिकीट्स आपण हॉटेलमध्ये वगैरे करतो ना, म्हणजे काय नॉर्मली तसं होतं, खायचं. खेकडा हा प्रकार आहे ना, हा, तो तुम्ही एका हाताने कसा खाणार, ते म्हणजे असं तुटून पडायचं असतं. म्हणजे ह्याची एक गंमत सांगते. ते आयुध देतात आपल्याला खेकड्याला तोडायची वगैरे, मग त्याला अजून तोडा दादा इथे मध्ये, कारण हळूहळू खाते, मजा आस्वाद घेऊया ना त्याचा. तर मी तुला सांगत होते खेकड्याची गंमत. हा, वा, तुमची सुरमई मला भेटायला आली. येस, सुरमई अखियों में. वा, आपल्याच गाणी भरपूर होणार आहेत. कुणी केलं हे गाणं, लिहिलं कुणी? म्हणजे सुरमई म्हणजे हीच त्यांना अभिप्रेत होती का सुरमई? त्यांची ती सुरमई वेगळी सुरमई वेगळी, सुरमई अखियों में. पण मला हीच सुरमई आठवली मग त्यावेळेला जेव्हा मी ते गाणं ऐकलं ना, म्हणलं अरे वा, आपल्या सुरमईवर गाणं तयार झालं, असं मला त्यावेळेला वाटलं. पण माझं अज्ञान होतं. मला सांगा, तुम्ही गोव्याच्या, आणि गोवा म्हटलं की लोक खास तिथे फिश आणि नॉनव्हेज खाण्यासाठी जातात, कारण ते खवय्ये असतात. गोव्यामध्ये तुम्हाला ही जी काय म्हणतात माशांची जी आवड लागली, ती लहानपणापासून आपसूक लागली आहे, म्हणजे ती जन्मतः मूलतः होती की कशी लागली, म्हणजे ही आवड डेव्हलप कशी झाली तुमच्यात फिश? हो, हा चांगला प्रश्न विचारलास. हे ह्याच्यात दिलं तरी चालेल मला. हा, येस, मला वा वा. तर ही ना आवड मला लहानपणापासून होतीच, माशांची आवड. कारण ना ती माझी संस्कृती आहे, खाद्य संस्कृती गोव्याची हीच आहे, मासे आणि भात. तर हे गोव्याचं हे मला लहानपणापासून उपजत असतं. ते कुठल्याही मुलाला, लहान किंवा मुलीला शिकवावं लागत नाही. बरोबर, ते आपोआप ताटात येतं आणि आम्ही ते खातो. पण तरी सुद्धा काय झालं की मी ना कधी कधी फार असं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, खोड्या करायची, म्हणजे खोडी म्हणतो आम्ही त्याला गोव्याला. ही खोड्या करते. खोड्या म्हणजे तशा खोड्या नाही, बरोबर, म्हणजे काय आपण फसी, हे नको तेच नको, ह्याला काटे जास्तच आहेत, आता नाही या तसं मला. तर ना माझी आई म्हणायची, तुला ना तू जेव्हा वंचित होशील ना, अशा ठिकाणी जाशील ना जिथे तुला मासेच मिळणार नाहीत, तेव्हा तुला त्याचं महत्त्व कळेल. आणि खरंच तसं झालं. हा, येस, हा ना पार्ट मला, पापलेटचा हा तुकडा मला इतका आवडतो. वा, किती सुंदर.
हात भाजेल हा हळू. वा वा, हा नाही 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 नाही, मी भाजू देणार नाही माझा हात. हा येस, बस बस. वा, आणि फ्रेश आहे हा. फ्रेश आहे. मला ना पापलेटच्या बाबतीत तुम्हाला थोडीच मासे फसवशील. ओळखता येतात असे, म्हणजे आता शिजल्यानंतर हे फ्रेश आहे का हो कसं हो, आहे? अगदी ओळखता येतं. म्हणजे घेताना मला तरी ओळखता येत नाही, हा. पण असं हा अगदी फ्रेश आहे कळतं मला. कारण ना पापलेट हा मासा जो आहे ना तो फ्रेशच चांगला लागतो. चांगला लागतो. कदाचित कधी कधी सुरमई जी आहे ना ती एखाद्या वेळेस थोडीशी एका दिवसाची वगैरे असली तरी एवढा फरक जाणवून येत नाही, पण माशाचा ह्या पापलेटचा फार फरक जाणवून येतो. तर मी तुला खेकड्याची गंमत सांगत होते आणि माझी आवड आवड कशी डेव्हलप झाली? डेव्हलप झाली. म्हणजे एकदा काय झालं, मी मराठवाड्यात नाट्यशास्त्र विभागाचं शिक्षण घ्यायला गेले. मराठवाड्यात म्हणजे गोव्यातून मराठवाड्यात. मराठवाड्यात? म्हणजे कल्चर शॉक होता तो मला, खाद्य संस्कृतीचा. आणि एकूणच तिथे गेले ना मी, तेव्हा मला काही वाटलं नाही, अरे मी चांगली मराठवाड्यात जाते शिकायला. तिकडे गेल्यानंतर एकही मासा नाही. तिथे मला हॉस्टेलला राहायला नंतर मासे नाही, तेव्हा मला माशांचं महत्व इतकं कळलं की मी अजून मासेप्रेमी झाले. तिथे जास्तच मी माशांच्या प्रेमात पडले. आणि मग मला ना असं आपण दुष्काळात वगैरे, दुष्काळातून आलेले वगैरे कसे खातात तसं मला. आणि मग माझ्या वडिलांनी काय केलं, इथे कोण कोण गोवेकर आहेत आता छत्रपती संभाजीनगर आपण म्हणतो त्याला, तेव्हाचा औरंगाबाद. मग माझे वडिलांनी अगदी आता कसं लगेच गुगल हे केलं तर लगेच तुम्हाला सापडतं कुठे कुठे काय. तेव्हा माझ्या वडिलांनी त्याचा शोध घेतला माझ्या वर्षासाठी. म्हणजे असं असलं पाहिजे कोणीतरी. मग भोबे म्हणून होते आणि अजून कोटरी होते. त्यामुळे सगळ्यांना ना त्यांनी सांगितलं की वर्षाला प्लीज रविवारी तरी बोलवा जेवायला तुमच्याकडे. आणि मग मी ना अगदी नियमितपणे प्रत्येक रविवारी भोबे म्हणून कुटुंब होतं हॉस्टेलच्या समोरच, त्यांच्याकडे जेवायला जायचे. पण तेव्हा मला थोडे नदीचे मासे पण मिळायचे, ते मला आवडत नव्हते. नदीचे मासे नाही आवडत? नाही, विशेष नाही. आम्हाला हे समुद्राचेच समुद्रातले. आवडतं. आता मी जरा खाते. हा, येस येस, खा खा खा. ब्रेक. वा, कसं लागतंय? मस्त. आणि ना सुरमई हा मासा, त्याच्यात एकच काटा असतो, त्याला जास्त काटे नसतात. बरोबर. त्यामुळे आराम आहे खायला. इव्हन पापलेटमध्ये पण नसतं. इझी आहे. बोंबीलमध्ये पण आपल्या असतात, पण ते नाही, ते चुकूनही काढूनच तुम्ही हे खाल्लात तर करतात. त्याचा तोटा नाहीये, हे होणार, नुकसान नाही. ते काढूनच देतात ना आपल्याला. नाहीतर त्याला असतो एक भला मोठा काटामध्ये. असतो? हा, पण टोकेरी नसतो काय काय, करली या माशाचे काटे जसे असतात. करली तर बापरे चांगली तुला माहिती आहे. म्हणजे तुम्ही जर खवय्ये असाल तर करली व्यवस्थित कशी खायची, किंवा ती कापून कशी घ्यायची जेणेकरून ती करेक्ट. तर ती तुम्ही अगदी चांगली बरोबर खाऊ बोललीस. त्याचं कापणं जे असतं ते असं आणि असं तिरपं असतं थोडं. हो, क्रॉस मध्ये. त्यामुळे. आणि दुसरं म्हणजे करली आहे ना ती मोठीच चांगली लागते. लहान तुम्ही करली देते त्याला टेस्ट नसते तेवढी, नाही बरोबर. पण मोठीच करली. बरं, गोव्यामध्ये अशी कोणती अशी स्पेशल आणखीन वेगळी डिश आहे जी खूप वेगळ्या पद्धतीने करतात, जी कुठेच मिळत नाही, किंवा गोव्याची जी खासियत आहे फिशमध्ये? कालवं म्हणजे शिंपल्या? नाही, मग? कालवं म्हणजे ऑयस्टर्स. अच्छा. ऑयस्टर म्हणजे काय म्हणायचं त्याला, कालवच म्हणजे ऑयस्टर म्हणजे मोती. मोती कसा होतो तयार, तो एक हा असतो, त्याची लाळ असते ती. बरोबर. तो किडा जो आहे तो त्याचा सेंटर घेऊन ती लाळ त्याच्याभोवती गुंडाळत राहतो आणि त्याच्यापासून तो मोती तयार होतो. आणि तो खडकामध्ये असतो. आणि त्यामुळे कालवं काढणं हे मोठं मेहनतीचं काम आहे बरं का. त्याच्यात ते खडक आहेत ना, त्या बायका फोडतात, अशा बायका किंवा पुरुष ते फोडून त्यांच्या हातात ती कालवं मिळतात. आणि त्यांच्या हाताला बरंच लागतं, खरचटतं. आणि ते रॉक्स असतात आणि त्याच्यामधून ते समुद्रात जाऊन ते कालवं काढतात. तर लहान एवढी कालवं खूप छान लागतात. त्या कालवांचं ते जे डिश आहे ना ते सहजासहजी मुंबईला वगैरे मिळतात. पण एकदा मी मुंबईला कालवं खाल्ली ना, त्याला ना पेट्रोलचा वास आला मला. हो, कारण ती कालवं मला वाटतं त्या जहाज असतात ना समुद्रामध्ये, ते पितात ना, त्यामुळे तसा वास थोडासा आला. अच्छा. आणि इतका सुंदर वास असलेली कालवं गोव्यात असते. अच्छा. आणि त्याचं काही कालवण वगैरे बनवतात असं, म्हणजे मसाल्याचं कालवण? नाही, हे नाही, असं नाही. हे तिकलं आहे. तिकलं म्हणजे करीच आहे ती. म्हणजे रेड करी असते की कसं कालवण असतं ते?
ती ना वाटण काय थोडीशी काळपट असते.